मुलांना मधल्या वेळेत काहीतरी गोड खायला पाहिजे म्हणून हे पौष्टिक लाडू केले, पण खरं सांगते अतिशय छान झालेले आहेत. त्यासाठी काय करायचं आहे, इथे अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहेत आणि छान असे मंद आचेवर खरपूस भाजून घ्यायचे आहेत. अजिबात कच्चे ठेवायचे नाही आहेत. त्यानंतर तीळ घेतलेले आहेत, ते सुद्धा भाजून घेऊयात. त्यानंतर काय करायचं आहे, इथे पाववाटी डिंक आहे, तो सुद्धा तुपावर छान असा तळून घेतलेला आहे. घरात जे साहित्य होतं ना, त्याचेच लाडू केले, पण खरंच खूप छान झाले. त्यानंतर इथे एक मोठी वाटी खोबऱ्याचा खीस आहे, तो सुद्धा छान असा भाजून घ्यायचा आहे. आता शेंगदाणे पूर्णपणे थंड झाल्यानंतर अर्धवट सालं काढून घ्यायची आणि मिक्सरला फिरवून घ्यायची आहेत. त्यानंतर काय करायचं आहे, जो आपण डिंक तळून घेतला होता, तो थोडासा क्रश करून घ्यायचा. त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालायचं. जे तीळ होते ते मिक्सरला फिरवून ते सुद्धा घालायचे आहेत. त्यानंतर खोबऱ्याचा किस हाताने क्रश करून तो सुद्धा घालायचा आहे. थोडंसं इथे मी वेलची पावडर घालते आणि सगळं साहित्य छान असं मिक्स करून घेते. आता कढईमध्ये पाववाटी तूप घालायचं आहे, अर्धा किलो घेतलेला गूळ घालायचा आहे आणि फक्त विरघळून घ्यायचा आहे. आपल्याला पाक करायचा नाहीये. गूळ विरघळला की तयार केलेल्या मिश्रणामध्ये हा गूळ घालायचा आहे आणि छान एकजीव करून घ्यायचा आहे. मस्तपैकी छान एकजीव करून झाल्यानंतर लगेचच लाडू करायला घेऊया. तुम्ही बघू शकता अगदी पटपट, पटपट हे लाडू वळले जातात आणि खायला तितकेच चविष्ट लागतात आणि पौष्टिकही आहेत बरं का. रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा. धन्यवाद.